इथून आमची सुरुवात झाली होती हरिश्चंद्रावरती जाण्याची आणि जाता वेळेस इतकं भारी आम्हाला तळं लागलं होतं. एक तळं म्हणजे एक धरणच होतं मोठ्या प्रकारचं, खूप चांगली. इतकं पहिल्यांदा मी इतकं एकटी बाहेर जात होते ते फ्रेंड्ससोबत. मला इतकं भारी वाटत होतं ना, इतका भारी व्ह्यू होता, खूपच छान. मग नंतर आमची सुरुवात झाली हरिश्चंद्रगडावरती चढण्याची. मग नंतर आमची एक सगळे वरती आम्ही चढत होतो. आणि हा आमचा तिथला असा व्ह्यू होता, इतका भारी व्ह्यू होता ना, झाडी, डोंगर, पाणी, खूप छान वाटत होतं. आणि इथलचे आमचे जे मेंबर पार्टिसिपेट. नंतर आमचा पहिला मुक्काम झाला वरती गेला गडावरती आणि आम्ही केला होता सोयाबीन भात. तर आम्ही चूल वगैरे सगळी पेटवली होती सगळ्यांनी. तिथं आमचे भातसाठी मेंबर वाट बघत होते सगळं सर्वजण. ही होती अर्पिता आणि हे बाकीचे सगळे लोक होते इथे, आर्या वगैरे. आणि ह्या तिघीजणी भाताची वाट बघत होत्या. खूप मस्ती चालली होती. आणि ते अंजली आणि निखिल दोघांचं काय चाललं होतं काय माहिती. दोघं काही बोलत तर काहीच नव्हते इतक्या वेळ. आणि हा जो ब्लॉग चालू केला होता प्रियंकानी, ह्या इथे स्वतः आमच्या प्रियंका मॅडम आहेत. इथून पुढे निघालो. मग नंतर आम्ही पुढची ट्रॅकिंग करण्यासाठी तारामती शिखराला. थोडीशी नंतर मस्ती चालू होती आमची टीमची, प्रियंकाची, माझी, अंजलीची. आणि पॅडी वगैरे आमच्या ते पुढे गेले होते. सो बघा, तारामती शिखरावरती जाता वेळेस हा आमचा सीन आहे. तर इथे इतकं वारं सुटलं होतं ना की इथे माझी टोपी पण उडून गेली होती. ज्यावेळेस मी फोन काढला बघा, टोपी पण उडून गेली होती, एवढं वारं होतं ना इथे. आणि सगळे लोक त्या सीडीवरती चढत होते. तारामती शिखरावरती चढल्यानंतरचा हा माझा पहिला सीन होता, ज्यावेळेस सनराईज वरती आला होता. इतकं मी एन्जॉय करत होते ना की खूप म्हणजे खूपच एन्जॉय करत होते. इतका भारी व्ह्यू होता हा की माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम हा अनुभव घेतला होता. इतकं भारी वाटत होतं ना, खूप छान. वाव, खूपच भारी वाटत होतं. जन्नत. थोडी आमची जरा मस्ती चालली होती, माझी आणि अंजलीची खूप मस्ती चालली होती. आणि नंतर हा बघा तारामतीवरचा व्ह्यू कसला भारी, असं वाटतं की आपण ढगावरतीच आलो आहे. इतका भारी व्ह्यू असतो इथलचा. इसको बोलते जन्नत. असं वाटतं की आपण स्वर्गामध्येच आलो आहे. खूपच भारी वाटतं इथं आल्यावरती. खूप म्हणजे खूपच छान वाटतं. खूप भारी वाटतं. आणि इथे जरा आमच्या पोज वगैरे फोटो काढणं वगैरे चालू होतं. ही आमची टीम आहे. खूप एन्जॉय करत होतो आम्ही सर्वजण. आणि हे हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर आहे महादेवाचं. ते एकदम प्राचीन मंदिर आहे आणि खूप चांगलं आहे, खूप छान आहे. एकदम जुन्या काळातील, प्राचीन काळातील हे एक मंदिर आहे. आणि तिथे सर्वांनी दर्शनं घेतली आमच्या टीममध्ये लोकांनी सर्वांनी. खूप भारी मंदिर आहे ते त्यांचं. आणि त्या मंदिरा साईडलाच एक मोठी महादेवाची पिंड आहे. ती पण पिंड खूप प्राचीन आहे आणि ती पिंड पाण्यामध्ये आहे. आणि त्या पिंडच्या साईडला 4 खांब आहेत. त्या खांबाला द्वापारयुग, त्रेतायुग, सतयुग आणि कलियुग असे नाव देण्यात आले आहेत. परंतु जर हे 3ही खांब तुटले आहेत, परंतु एकच खांब राहिला आहे. आणि असे लोकांचं म्हणणं आहे की जर एक खांब तुटला तर आता हे कलियुग संपेल, असं लोकांचं मान्यता आहे. ट्रॅकिंग संपल्यानंतर हा आमचा हरिश्चंद्रगडाच्या खालचा जेवणाचा प्रबंध होता. सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि इथेच आमचा ब्लॉग आम्ही एंड करतो.